जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देतो याकडे लक्ष। लातूरच्या अहमदपुरात ऐनवेळी भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीची युती झाल्यानं अनेक निष्ठावंत इच्छुकांना फटका बसला। मंत्री बाबासाहेब पाटलांच्या समर्थकांची उमेदवारी कापली। धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेना युतीवरून शिवसेनेमध्ये गटबाजीचं चित्र। तानाजी सावंतांच्या बैठकीकडे राजन साळवी सरनाईकांची पाठ। एकीकडे सरनाईकांकडून धाराशिवमध्ये भाजप शिवसेना युती जाहीर, तर दुसरीकडे सावंत निवडणुकीमध्ये स्वतंत्र उमेदवार देणार अशी सूत्रांची माहिती। सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचं चित्र। अभिजित पाटलांकडे एबी फॉर्म वाटपाचे अधिकार असल्यानं कल्याण काळे नाराज। भोसेगावचे सरपंच गणेश पाटीलही नाराज। कल्याण काळे आणि गणेश पाटील भाजपमध्ये जाण्याची चर्चा। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस। 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार, तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। पुण्यात जिल्हा परिषदेसाठी 1872 तर पंचायत समितीसाठी 2775 अर्जांची विक्री। आतापर्यंत 509 उमेदवारांकडून अर्ज दाखल। सर्वात कमी 5 उमेदवारी अर्ज जुन्नर तालुक्यातून दाखल। शक्ती प्रदर्शन करत विविध उमेदवारांकडून अर्ज दाखल। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी 125 तर पंचायत समितीसाठी 140 उमेदवारी अर्ज दाखल। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस। रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 71 तर पंचायत समितीसाठी 124 अर्ज। 5व्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी। आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस। परभणीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 272 उमेदवारी अर्ज दाखल। परभणी गटातून 32 आणि गणातून 38 अर्ज दाखल, तर सोनपेठ गट शिवाय गणातून प्रत्येकी 14 अर्ज दाखल। अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस।